नमस्कार मंडळी, ठरलं तर मग या मालिकेचा फायनली आजचा एपिसोड आला बरं का. आणि आजच्या भागामध्ये रविराजांनी भयंकर हंगामा केलेला येऊन आणि त्यांनी प्रियाशी सगळे संबंध तोडलेले आहेत, पण एवढा खतरनाक दाखवलाय आजचा भाग. शेवटपर्यंत बघत राहा. ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजे 27 मार्चचा भाग तुम्ही बघत आहात. तर सुरुवातीला अर्जुन आणि सायलीची चर्चा त्यांनी थोडीशी कंटिन्यू ऐकवली आहे. पुढे आपल्याला अर्जुन म्हणतो, आश्रमातले लोक मधुभाऊंच्या बाजूने साक्ष देतील हे कोर्टाला माहिती आहे. आपल्याला आश्रमाच्या बाहेरचं कोणीतरी हवंय जे प्रियाबद्दल खरं बोलेल. अर्जुन आता विचार करतो, असं कोण असेल बरं? तुम्ही मला सांगितलं होतं की महिपत जेव्हा पहिल्यांदा आश्रमात आला होता तेव्हा तो आश्रमाच्या बाहेर उभा होता, राईट ना? आणि तो आरडाओरडा करत होता. सायली म्हणते, हो, त्याने खूप आरडाओरडा केला होता. तेव्हा त्याने प्रिया सुद्धा तेव्हा तेच म्हणत होती की आपण त्याला आश्रम विकून टाकूया, आपला फायदा होईल. अर्जुन म्हणतो, करेक्ट, म्हणजे प्रिया आणि महिपतचं बोलणं कोणीतरी ऐकलं असणार आहे. आपल्याला आता हेच करायचं आहे. आश्रमाच्या आजूबाजूला राहणाऱ्या ज्या व्यक्ती आहेत ना त्यांना आपण विचारपूस करूयात. मग आता सायली म्हणते, अहो पण तुम्ही विचारपूस केली आहे ना ऑलरेडी आश्रमाच्या आजूबाजूला. अर्जुन म्हणतो, तेव्हा आपल्याला माहिती नव्हतं ना की महिपत आणि प्रियाचे कनेक्शन असू शकतील. आता आपल्याला विचारायचे प्रश्न वेगळे असतील लोकांना, अँड आय एम व्हेरी शुअर लोकांची उत्तरं पण वेगळीच असतील. सायली म्हणते, हो ना, मग आता आपण केव्हा निघायचं? अर्जुन म्हणतो, लगेच. तुमचं आवरून झालंय ना? ग्रेट, मी चेंज करतो, आपण निघूयात लगेच. अर्जुन आणि सायली निघालेले असतात चौकशीसाठी. तेव्हा या कल्पनाताईच्या येतात अंगात. प्रियाने त्यांना चांगली पिन मारलेली आहे ना काल. कल्पनाताई या दोघांना थांबवतात आणि म्हणतात, थांबा. आता या सीनमध्ये पण तुम्हाला मजा येणार आहे बरं का प्रेक्षकांनो. अर्जुन सायली थांबतात. कल्पनाताई आता खाली येतात तावं आणि या दोघांवर चिडतात आणि म्हणतात, काय विचारते मी, कुठे निघालायत तुम्ही दोघं जण? अर्जुन म्हणतो, ममा, अगं जरा काम आहे आमचं महत्वाचं. कल्पनाताईंच्या अंगात आलेलं असतं. त्या म्हणतात, तुझी जी कामं आहे ना ती तू कर अर्जुन, पण हिला हिच्या जबाबदाऱ्या झटकून बाहेर भटकायची गरज नाहीये. सायली म्हणते, आई, अहो मी यांचा नाश्ता बनवलाय आधीच आणि स्वयंपाकघराचा ताबा मिळेपर्यंत आम्ही जाऊन येऊ. त्यावर कल्पनाताई म्हणतात, म्हणजे तू काय फक्त तुमच्या दोघांचं जेवण बनवणार का? हां, आता अर्जुन त्यांच्याकडे बघतच राहतो, हिच्याकडे डोकं फिरलंय का आईचं आपल्या? पण असो. आता कल्पनाताई पुढे म्हणतात, तुझा नवरा मला सतत ऐकवत राहतो ना की तू या घरची मोठी सून कशी आहेस ते. अर्जुन म्हणतो, ए ममा, एक मिनिट. नाही म्हणजे तू दिलेले ऑर्डर्सच आम्ही फॉलो करतो. अगं तुला आता काय प्रॉब्लेम झालाय? कल्पनाताई म्हणतात, प्रॉब्लेम माझा हा आहे की तुझी बायको आहे ना आळशीपणा करायची एकही संधी सोडत नाही आणि मी हे होऊ देणार नाहीये. आणि तुला जर इथे राहायचं असेल ना तर तुला या घरच्या सगळ्या जबाबदाऱ्या उचलाव्या लागतील. त्या सायलीला बोलतायत हे सगळं. आता सायली म्हणते, म्हणजे आई बागकाम, सगळ्यांचे औषधांच्या वेळा पाळणं, स्वयंपाक करणं, तुळशी पूजा करणं, ही कामं का? त्यावरती कल्पनाताई म्हणतात, हो, हीच कामं. 24 तास बाहेर भटकायची तुला गरज नाही. प्रिया मनातल्या मनात खुश होते, चलो मैंने जो लगाया निशाना वो पक्का हो गया. पण आता सायलीने त्यातूनही काहीतरी पॉझिटिव्ह घेतलंय. सायली म्हणते, म्हणजे आई मी सगळ्यांचा स्वयंपाक पण करायचा, नाश्ता पण करायचा का पूर्वीसारखा? कल्पनाताई म्हणतात, हो करायचा. हे सगळं ऐकल्यानंतर सायली एकदम खुशामखुश झाली आहे. तिला वाटतंय की चला आता आपल्याला सगळ्या जबाबदाऱ्या आल्या आहेत. त्यामुळे ती आता पटकन कल्पनाताईंच्या गळ्यात पडते. पण तत्पूर्वी विचार करत असते प्रिया, सायली आता ओझ्याचं गाडं बनून राहा, विसर आता केस बीस. कल्पनाताईंच्या ती गळ्यात पडते, आई मी खूप खुश आहे आई आता. प्रियाला कळलंच नाही नेमकं काय झालंय. आता सायली अर्जुनकडे बघते आणि म्हणते, खरंच मला फार आनंद झालाय. अर्जुन म्हणतो, मिसेस सायली. आता अर्जुनने बारी उडवली बरं का कल्पनाताईंची. अर्जुन म्हणतो, तुम्हाला माहिती आहे का मिसेस सायली, ही जादूची कांडी का झाली आहे? अहो काल रात्री ना मम्माच्या स्वप्नामध्ये तन्वीने केलेला उपमा आला असणार आहे आणि मम्मा दचकून जागी झाली असेल. उपमा, बापरे, नको मला तो उपमा. आणि मग तिने डिसाईड केलं की आजपासनं घराची जबाबदारी माझी मोठी सून घेणार. धाकट्या सुनेला आता मी पापड सुद्धा भाजू देणार नाही. म्हणजे आता यांना जेवता तरी येईल. अर्जुन हसायला लागतो मोठ्याने. सायली म्हणते, अहो काय हे? मग कल्पनाताई चिडतात आणि म्हणतात, गप्प बसा अर्जुन, तन्वीचा यामध्ये काहीही संबंध नाहीये. तुझी बायको या घरचे काहीही नियम पाळतच नाहीये. आता उगाच जे ऐकतं ना प्रेक्षकांनो त्यालाच ऐकवलं जातं बरं का, हे खरं आहे. पुढे कल्पनाताई म्हणतात, लॉजिंग बोर्डिंग सारखी ही बाहेर भटकत राहते, हे थांबवण्याकरता मी हिच्यावर या जबाबदाऱ्या आता टाकलेल्या आहेत. सायली म्हणते, आई, अहो मी या सगळ्या जबाबदाऱ्या आनंदाने पार पाडणार आहे. सायली प्रियाला म्हणते, प्रिया अगं तुला खूप खूप थँक्यू. प्रिया म्हणते, मला कशाला थँक्यू?
सायली म्हणते, अगं मला माहिती आहे ही सगळी कामं मला सांगायची कल्पना आईंच्या डोक्यात अजिबात आलेली नसणार आहे. तुझं डोकं कुठल्या दिशेला चालतं, कसं चालतं हे मला चांगलं माहिती आहे प्रिया. कल्पना ताई आता पाहतच राहतात हिच्याकडे, प्रियाकडे. सायली पुढे म्हणते, अगं पण तुझी आज खेळी खूपच उलटी पडली ग प्रिया, त्याचा फायदा खूप झाला मला, म्हणून तुला थँक्यू. अर्जुन लागतो हसायला. सायली म्हणते, आता पूर्णाजी किती गोड खातात ना त्यावर मला ताबा ठेवता येईल. बाबा जास्ती मीठ तर खात नाहीये ना, याकडेही मला लक्ष देता येईल. आईंचं कप्पाटही मला आवरून देता येईल. कसं असतं ना प्रेक्षकांनो, वाईटातून आपण काहीतरी चांगलं घ्यावं म्हणजे आपल्याला मनस्ताप कमी होतो. सायलीचं हे वागणं आणि बोलणं मला आवडलं बाबा. आता बघा, प्रिया विचार करते, ही डोक्यावर पडली आहे का, घरातली कामं करायची म्हणून कोणी एवढं खुश होतं का, मूर्ख मुलगी कुठली. सायली म्हणते, आई मी पटकन स्वयंपाकाला लागते. अर्जुन म्हणतो, अरे 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 कसला स्वयंपाक, अरे आपल्याला बाहेर जायचंय महत्वाच्या कामासाठी. ए मम्मा, हे स्वयंपाक वगैरे नंतर करेल माझी बायको, आम्हाला आता आधी जाऊ दे. त्यावरती आता प्रिया विचार करते, यांना कुठे जायचं असेल, केसचंच काम असेल का यांचं. कल्पनाताई मात्र त्या दोघांना काही जाऊ द्यायच्या मनस्थितीत दिसत नाहीयेत सायलीला. सायली त्याच्याकडे बघत राहते अर्जुनकडे. अर्जुन म्हणतो, अरे बघताय काय, चला पटकन उशीर होतोय आपल्याला. सायली म्हणते, ऐका ना माझं, मी काय म्हणते, आपण आत्ता लगेच निघण्याच्या ऐवजी. अर्जुन म्हणतो, नाही 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 मला काय ऐकायचंच नाही तुमचं, चला चला आपण आत्ताच जाऊया. सायली म्हणते, अहो ऐका ना, आईने मला एवढा मोठा मान दिलाय, मी कसं काय येऊ तो मान बाजूला सारून. तर हे सायलीला ना खरं मोठेपणाची हौसच आहे. पण असो, आता या कल्पनाताई तिला टोमणा मारतात, एवढं का बोलण्यापेक्षा कामाला लाग जरा, आणि तसंही मला तन्वीच्याच हातचं खायला आवडेल. आता हे बोलून त्यांनी तन्वीला अडकवलं ना बिचारीला. पण कल्पनाताई पुढे म्हणतात, हिला मी आता असं भटकायला सोडणार नाहीये. आता तन्वीला म्हणतात, चल ग तन्वीवरती. असं बोलून आता या कल्पनाताई चालल्या जातात बरं का त्यांच्या बेडरूम मध्ये. आता त्यांनी तन्वीला आवाज दिलाय ना, आता ही प्रिया कशी म्हणते मागून, हो हो आई येतेच मी. आता असं म्हणून ही तिथेच मुद्दाम रेंगाळतीये बरं का. तिला अर्जुन आणि सायलीचं बोलणं ऐकायचंय. आता अर्जुन सायलीला कळलंय की ही प्रत्येक वेळेला आपल्याकडे कानोसा देते. आता अर्जुन हळूहळू बोलत असतो सायलीला, काय तुमचं, आपलं ठरलं होतं ना निघायचंय. सायली म्हणते, हो पण मला काय माहिती होतं की आपल्याला स्वयंपाक करायचा आहे सगळ्यांचा. हे बघा, आपण प्रयत्न केलेत ना आधी सगळ्याच गोष्टींसाठी, आता आपल्या मनासारखं होतंय ना. अर्जुन म्हणतो, ते काही नाही, आपल्याला आपले कामं पण आजच करायचे आहेत, वेळ कमी आहेत आपल्याकडे वेळ. सायली म्हणते, हो तुम्ही एक काम करा, तुम्ही पुढे व्हा, मी स्वयंपाक करून येते तिकडे, तुम्ही पुढे तर जा. मग सायली बोलत असताना ही ऐकत असते बरं का कानोसा देऊन. आता अर्जुन म्हणतो, नक्की येणार ना. सायली म्हणते, हो प्रॉमिस मी नक्की येते, मग आपण चौकशी करूया. आता शेवटचा शब्द हिच्या कानावर पडला. ती विचार करते, प्रिया कसली चौकशी करायला चाललेत हे. आणि सायलीच्या लक्षात येतं की ही आपल्या गप्पा ऐकते. सायली अर्जुनला खुणवते, बघा कशी उभी आहे इथे. मग अर्जुन तिला म्हणतो, काय ग काय करते इथे. आता प्रिया त्याच्याकडे पाहून पाहिल्यासारखं करते. अर्जुन म्हणतो, काय ग तन्वी, आमचं बोलणं चोरून ऐकतेस का. काय ग नवीन नवीन लग्न झालंय ना तुझं, जा ना तुझ्या नवऱ्यासोबत रोमॅन्स कर, आमच्या दोघांचं बोलणं कशाला ऐकते, का आमचा रोमॅन्स कॉपी करायचा आहे का तुला. आता लगेच प्रिया म्हणते, नाही नाही मी कशाला तुमचं बोलणं वगैरे ऐकू. मग सायली म्हणते, मग काय मला वारा घालायला इथे उभे राहिली आहेस का तू, का आमचं बोलणं ऐकायला इथे उभी आहेस. आईनी तुला बोलवलं होतं ना वरती, कशाला उभी आहेस ग इथे, आमचं बोलणं ऐकायलाच उभी आहेस. लगेच प्रिया पलटते आणि म्हणते, मॅगझिन घ्यायला आले होते मी इथे. सायली म्हणते, अरे देवा मी तर विसरलेस, तुला वाचनाची किती आवड आहे ना प्रिया. अर्जुन हसतो आणि म्हणतो, बरं बाबा तुम्ही दोघी तुमचं चालू द्यात, मला उशीर होतोय, मी निघालोय ऑफिसला. अर्जुन आता निघून जातो. आता सायलीने हिची चांगली मजा घेतली आहे बरं का प्रेक्षकांनो. सायली प्रियाच्या तोडीस तोड आहे, आणि आता तर काय बाबा, ती तिची मोठी जाऊ आहे, त्यामुळे तिला सगळे अधिकार आहेत प्रियाला कसंही वागवण्याचे. आता अर्जुन गेल्यावर सायलीने काय केलंय, प्रियाला म्हणते, ए प्रिया, घरातल्या सुनांना असं दुपारच्या वेळेला मासिक वाचणं अलाउड नसतं, घरातले स्वयंपाक पाणी करायचे असतात सुनांना, चल चल मला भाजी चिरून दे बरं. आता लगेच प्रिया म्हणते, ए जाग, मी नाही चिरून देणार. सायली म्हणते, अगं मला मदत कर, असं काय करतेस, आणि तसंही तू इथे आल्यापासून दाखवतेस ना सगळ्यांना की तू आदर्श सून आहेस, मग निदान हे सगळं जे नाटक तू करतेस ना ते नीट कर. प्रिया म्हणते, मी काही नाटकं करत नाहीये, तुला असं काय वाटतं का सायली, या घरासाठी तूच एकटी कष्ट करते. सायली म्हणते, अगं मी कुठे असं म्हणते, म्हणून तर म्हणते की तू मदत कर, मोठ्या जावेला धाकटीत जाऊच मदत करत असते, चला 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 आता आपण मदत करूया. असं म्हणून तिने हात धरलाय प्रियाचा आणि प्रियाला स्वयंपाकघरात नेलंय खेचत खेचत आणि कामालाही लावलंय.
पण आता आलाय मेन सीन. रविराजांचं भनकलंय डोकं. आता प्रतिमा आत्या खूप घाबरल्यात. रविराज ओरडून म्हणत असतात, काय वेडबीड लागलंय का तुम्हाला सगळ्यांना? काय लावलंय तुम्ही हे? तुम्हाला समजतंय का तुम्ही काय बोलताय ते? सुमन म्हणते, हो ना भाऊजी, हेच खरंय. आपल्या तन्वीने अश्विन सुभेदारशी लग्न केलंय. मग रविराज म्हणतात, तुम्ही त्या लग्नाला परवानगी दिलीच कशी? काय हे? नाही म्हणजे माझ्या मनाविरुद्ध तुम्हाला परवानगी द्यावीच कशी वाटली? काय थट्टा लावलीये तुम्ही? प्रतिमा आत्याकडे बघतात. त्या प्रतिमा आत्या आता दचकतायत त्यांचा आवाज ऐकून. मग रविराज म्हणतात, तन्वीने अश्विनशी लग्न करावं हा विषयच कुठून आला मुळात? आता हा नागराज म्हणतो, दादा तिच्या मनात आलं, तिने डायरेक्ट लग्न करून टाकलं अश्विनशी. आम्हाला काही समजलं पण नाही. आम्ही काय करणार होतो दादा? रविराज आता आश्चर्यचकित होतात आणि म्हणतात, म्हणजे तुम्ही तिघही या लग्नाला हजर नव्हतात? हे प्रतिमा, अगं तू या लग्नाला परवानगी दिली का? नागराज असा खुणवतो प्रतिमा आत्याकडे बघ म्हणून. मग रविराज म्हणतात, अगं लग्नाला मी नव्हतो याचं तुला काहीच वाटलं नाही? आता प्रतिमा आत्या म्हणतात, असं काय करता हो? तुम्हाला सांगितलं असतं तर तुम्ही हे लग्न होऊ दिलं असतं का? रविराज म्हणतात, माझा जीव जरी गेला असता ना तरी मी हे लग्न होऊ दिलं नसतं. मला रविराजांचा अप्रोच खूप आवडला या बाबतीत. मग ते खूप छान वाक्य बोलतात. काय हे म्हणजे अर्जुनशी लग्न नाही झालं तर अश्विनशी लग्न लावून द्यायचं? लग्न म्हणजे काय पोरखेळ वाटला का तुम्हाला? काय हे सगळं? प्रतिमा आत्या म्हणतात, आम्हाला वाटलंच होतं तुम्हाला असं वाटेल, पण तन्वीचं आयुष्य आनंदाने मार्गाला लागावं हेच तर आपल्याला हवं होतं. रविराज म्हणतात, हे असं घाणेरड्या पद्धतीने? प्रतिमा म्हणतात, अहो असं काय करताय? तन्वी हट्टच धरून बसली होती की मला अश्विनशीच लग्न करायचं आणि त्यात पूर्णाईने पण गळ घातली. मला कोणाला सांगू नको. मी काय करणार होते सांगा बरं? प्रतिमा त्यांनी एवढंसं तोंड केलंय आता. रविराज म्हणतात, त्या सुभेदारांना न आता माझ्या दुःखात सुख वाटायला लागलंय. कुठल्या जन्माचा सूड उगवतायत ते सुभेदार देवासच ठाऊक. प्रेक्षकांनो, प्रत्येक जावयाला वाटणारी कॉमन भावना रविराजांच्या मनात आली आहे. तर असो. आता ही सुमन म्हणते, भाऊजी आम्हाला पण ऐकून धक्काच बसला हो. पण आता लग्न लागल्यावर आम्ही काय करणार? आता हे चिडतात बरं का रविराज. ते म्हणतात, आता मी त्या सुभेदारांना जाब नक्कीच विचारू शकतो. प्रतिमा, तू केलेली फसवणूक जास्त मोठी की सुभेदारांनी केलेली फसवणूक मोठी आहे हे मी आत्ताच्या आत्ता तिथे जाऊन ठरवणार. प्रतिमा त्या म्हणतात, अहो ऐका ना, जाऊ नका ना तिथे. आता ते चिडतात आणि म्हणतात, एक शब्द बोलू नकोस प्रतिमा, आता त्या सुभेदारांना बघतोच मी. प्रतिमा, तू अन्नपूर्णा सुभेदारांचं मन राखलंस ना, पण तुला हे नाही वाटलं की बापाच्या मनाचा विचार करावा? आता याचा जाब सुभेदारांनाच विचारायचा आहे मला. ते सुभेदारच जबाबदार आहे असं म्हणून आता ते निघाले बरं का सुभेदारांच्या घरी जाब विचारायला. मजा आ गया प्रेक्षकांनो पुढच्या सीनमध्ये. आता सायलीने प्रियाला कामाला लावलेलं असतं. प्रियाला ती भाजी निवडायला देते आणि विमलला सांगते, आज प्रिया पण मदत करते बरं का विमलताई आपल्याला. मग आता विमल म्हणते, अगं बाई सायलीताई तुम्ही करणार स्वयंपाक? मग सायली म्हणते, हो विमलताई, मला जबाबदारी दिली आहे आईने. आज पूर्णाजींना आवडतात ना तशी मेथी मटर मलाई करूया आणि आईंना आवडतात तशा बटाट्याच्या काचऱ्या आणि बाबांसाठी कढी करते मी. सायली खूप उत्साही असते स्वयंपाक करण्यासाठी. आता सायली म्हणते, अश्विन भाऊजींसाठी पनीर मटर करूया आणि शिवाय ही कोशिंबीर सुद्धा. मग आता विमल म्हणते, सायली ते एक सांगू का? स्वयंपाक तर रोज होतो पण आज खरी गृहलक्ष्मी स्वयंपाक करणार आहे. आजच्या अन्नाची चव वेगळीच असणार आहे. आता प्रिया तिथेच बसली आणि विचार करते, काय बावळट आहे ही, स्वयंपाक करायचं म्हणून एवढं कोणी खुश होतं का? स्वयंपाक करून ही खरंच अर्जुन सोबत जाणार आहे का पुन्हा चौकशीला? ही खरंच कुठे चालली आहे? या दोघांचं काय चाललंय? तेवढ्याच सायलीला फोन आलाय प्रतिमा आत्याचा. सायली विचार करते, प्रतिमा आत्याचा फोन का आला असेल? तर प्रतिमा आत्याने फोन करून कळवलंय, अगं सायली, रविराजांना तन्वीच्या लग्नाबद्दल सगळं कळलंय. सायली ते ऐकते आणि आता घाबरते. प्रतिमा आत्या पुढे सांगतात, अगं ज्याची भीती होती ना सायली, तेच झालंय. रविराज खूप चिडलेत, माझं काय ऐकून घ्यायलाच तयार नाहीयेत. ते निघालेत ग सुभेदारांच्या घरी यायला. सायली आता घाबरते आणि म्हणते, बापरे इथे येत आहेत? मग प्रतिमा आत्या म्हणतात, अगो हो, रागाच्या भरात त्यांनी अश्विनला आणि पूर्णाईला भलतं सलतं बोललं तर. अगं सायली तू सांभाळून घे ग. सायली म्हणते, बरं बरं तुम्ही काळजी करू नका, मी बघते काय करायचं ते. प्रतिमा आत्या म्हणतात, मी पण पोहोचतेच आहे रविराजांच्या मागोमाग असं म्हणून फोन ठेवून देतात. आता सायलीला टेन्शन येतं. ती विचार करते, बापरे रविराज काका आल्यावर पूर्णाजी घरी नसल्या तर बरं होईल, म्हणजे पूर्णाजीला टेन्शन येणार नाही.
पण आता सायलीने आयडिया छान काढली आहे प्रेक्षकांनो. हा सीन पण खूप एन्जॉय केला मी. सायली विचार करते पूर्णाजींना घरातून कटवावं, तर सायली काय निमित्त करते बघा. पण तत्पूर्वी त्यांनी अर्जुन आणि चैतन्याचा एक छोटासा सीन दाखवलाय. अर्जुनने चैतन्याला सांगितलंय जे काही सायलीचं आणि त्याचं डिस्कशन झालं ना ते सगळं. चैतन्य म्हणतो अरे आपण ऑलरेडी तिथल्या आसपासच्या लोकांना चौकशी केली आहे ना. मग अर्जुन म्हणतो अरे नाही, आपल्याला आता वेगळे प्रश्न विचारायचे आहेत, सगळ्या लोकांची लिस्ट तयार कर. चैतन्य म्हणतो अरे आपण बोललोय की ऑलरेडी. आता अर्जुन म्हणतो अरे नाही, आता आपण वेगवेगळ्या अँगलने विचार करणार आहोत आणि ते विचारणार आहोत. चैतन्य म्हणतो अरे पण खुनाच्या वेळेला ते दुकानं बंद होती ना रात्री. अर्जुन म्हणतो हो बाबा, त्यावेळेला जी स्टेटमेंट घेतली ना आपण ते प्रश्न वेगळे होते चैतन्य, आपल्याला वेगळ्या अँगलने प्रश्न विचारायचे. चैतन्य म्हणतो म्हणजे काय. अर्जुन म्हणतो अरे आपण 2 वर्षापूर्वी काय विचारलं की खुनाच्या रात्री त्यांनी काही बघितलं का. आता आपल्याला हे विचारायचंय की खुनाच्या पूर्वी त्यांनी काही बघितलं का, म्हणजे महिपत प्रियाचं बोलणं किंवा साक्षी प्रियाचं बोलणं. तर अशा पद्धतीने चैतन्याला कळलंय की प्रियाचं आणि साक्षीचं काहीतरी कनेक्शन असू शकतं. पण दॅट पॉइंट मला असं वाटलं की चैतन्याने तो प्रसंग सांगायला हवा होता अर्जुनला की मी प्रियाला मदत केली होती, ती जेव्हा तुला खरं खरं सांगणार होती. तो प्रसंग तुम्हाला आठवतो का प्रेक्षकांनो. चैतन्यच गेला होता बागेमध्ये आणि त्याने प्रियाला वाचवलं होतं अर्जुन आणि सायलीपासनं. तेव्हा प्रिया ऑलमोस्ट कबुली देणारच होती अर्जुनला. अर्जुनने ब्लॅकमेल नव्हतं का केलं तिला, तो प्रसंग. तर असो, आता इथून पुढे अर्जुन जे काही बोलतोय चैतन्याला ते आपल्याला ऐकवलेलं नाहीये, नुसतं म्युझिक वाजवलंय. चैतन्याचे असे एक्सप्रेशन्स दाखवले आहेत की त्याला आश्चर्य वाटलंय की प्रिया आणि साक्षीची मैत्री आधीपासून होती. तर असो, आता ही सायली येते गडबडीत पूर्णाजी करून त्या पूर्णाजीच्या खोलीत. पूर्णाजी चिडून म्हणतात तुला इथे यायला परवानगी नाहीये ना. सायली म्हणते हो 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 पूर्णाजी, मला माहिती आहे. मी ना तुम्हाला हे सांगायला आले की आज आपल्या या मंदिरामध्ये नाही का, जवळच्या मंदिरात सत्यनारायणाची पूजा आहे. अहो तुम्हाला जायचं असेल ना. पूर्णाजी म्हणतात मला माहिती नव्हतं. मग सायली म्हणते माई आजीकडे गेला होतात ना तुम्ही, तेव्हा निमंत्रण आलं होतं मंदिरातनं, म्हणून तुम्हाला सांगायचं राहिलं. पूर्णाजी म्हणतात ठीक आहे, मी इथूनच सत्यनारायणाला नमस्कार करीन, तू जा आता इथून. सायली आता विचार करते अरे देवा, पूर्णाजी काही ऐके ना, आता काय करायचं. मग ती म्हणते की पूर्णाजी, गुरुजी म्हणत होते की प्रसादाचा शिरा बनवण्यासाठी खास पुण्याहून आचारी मागवलाय म्हणे. पूर्णाजीच्या तोंडाला पाणी सुटलंय. पूर्णाजी म्हणतात काय सांगतेस. सायली म्हणते हो ना, गरमागरम शिरा बनवण्यासाठी पुण्याहून आचारी मागवलाय त्यांनी. तुम्ही गेला असतात तर प्रसाद आणला असता ना पूर्णाजी सगळ्यांसाठी, म्हणजे तुम्ही तिथल्या तिथे प्रसाद खाल्ला तर तुम्हाला कोणी काही बोलणार नाही ना. आणि खास प्रसादाचा शिरा आहे तो, साजूक तुपातला, गरम गरम, तुम्हाला आवडतो तसा, भरपूर बेदाणे घातलेला. पूर्णाजीच्या तोंडाला प्रचंड पाणी सुटलंय. आणि कोणाकोणाच्या तोंडाला पाणी सुटलंय त्यांनी लाईक करायला विसरू नका. माझ्या सुटलंय बाबा. आता सायली म्हणते पूर्णाजी, प्रसादाची चव वेगळी असते ना इतर शिऱ्यापेक्षा. नाही तुम्ही जाताय ना. पूर्णाजी म्हणतात बरं ठीक आहे जाते मी. सायली म्हणते बरं मी गाडी काढायला सांगू का ड्रायव्हरला. कशाला विचार करताय एवढा पूर्णाजी. अहो आत्ता निघालात ना तुम्ही तर गर्दी नाही लागणार ना तुम्हाला, मग संध्याकाळी गर्दी वाढेल. मी लगेच गाडी काढायला सांगते. मग पूर्णाजी लगेच म्हणतात बरं ठीक आहे, सांग गाडी काढायला. आता तेवढ्यात रविराजांचा आवाज आला ना मागून, अन्नपूर्णा सुभेदार. आता पूर्णाजी घाबरतात आणि म्हणतात बापरे रविराज आले. सायलीला आता गडबडायला होतं, अरे देवा आले रविराज काका. आता पूर्णाजी म्हणतात ती काठी दे माझी आणि इकडे. सायली म्हणत असते ऐका ना पूर्णाजी. पण आता रविराजांनी काय ऍक्टिंग केली आहे प्रेक्षकांनो, जबरदस्त. रविराज तिथे येतात आणि म्हणतात अन्नपूर्णा सुभेदार, प्रताप सुभेदार कुठे आहात तुम्ही. माझ्या मुलीच्या आयुष्याशी खेळ करून कुठे लपून बसल्यात सगळे, बाहेर या. आता पूर्णाजी तिथे येतात लगबगीने. सायली पटकन दरवाजा लावते म्हणजे बाहेर आवाज जाऊ नये भांडणाचा म्हणून. आता पूर्णाजी म्हणतात बापरे रविराज तुमचा असा सूर. पूर्णाजी म्हणतात रविराज तुमचा असा सूर. रविराज म्हणतात कारण आज जे घडलंय ना पूर्ण इथे यापूर्वी कधीच घडलं नव्हतं. आता ते खूप संतापात असतात बरं. गेली 2 वर्ष माझ्या मुलीच्या आयुष्याशी खेळताय तुम्ही, त्या गोष्टीने तुमचं समाधान झालं नाही म्हणून त्या अश्विनशी लग्न करून मोकळे झालात का. आता या गोष्टीचं गांभीर्य कळतंय का तुम्हाला. कल्पनाताई म्हणतात अहो असं काय करता भाऊजी, तुमचा राग अपेक्षित होता आम्हाला, पण तुम्ही प्लीज शांत व्हा ना. काय काय घडलंय ना ते तुम्हाला सांगतो ना आम्ही सगळं. आता हे रविराज चिडून म्हणतात वहिनी कृपया तुमच्यावर मला आवाज वाढवायला लावू नका. माझं बोलणं अन्नपूर्णा सुभेदारांशी आहे. अन्नपूर्णा सुभेदार आणि अश्विन सुभेदारांशीच बोलायला मी इथे आलोय. पूर्णाजी आता प्रचंड टेन्शनमध्ये, जावई संतापला आता त्यांचा, काही खरं नाही बाबा. आता ते म्हणतात अश्विन सुभेदार कुठे आहे, त्याच्याशी खरं मला बोलायचंय.
आता पूर्णाजी म्हणतात, रविराज तुम्ही जे काही बोलाल ना ते मी ऐकून घ्यायला तयार आहे. आता लगेच प्रिया येते तिकडनं आणि नाटकी म्हणते, बाबा बाबा प्लीज, हे बघा तुम्हाला जे काही बोलायचं आहे ना ते तुम्ही मला बोला, प्लीज प्लीज तुम्ही पूर्णाजीला एकही शब्द बोलू नका हं. आता रविराज तिचा अवतार पाहतात आणि त्यांना कसं तरी होतं बरं का. आता प्रिया म्हणते, बाबा या घरातल्या लोकांना बोलू नका हं. आता प्रतिमा आत्या पण आल्यात मागून लगबगीने. रविराज म्हणतात, अगं तन्वी तू हे सगळं इतकं हट्टाने केलं आणि तू या लोकांनी एवढी तुझ्यावर जादू केली की तू तुझ्या बापाला विसरलीस तन्वी. आता ते हा प्रश्न करतात तेव्हा प्रिया लगेच म्हणते, बाबा बाबा असं नाहीये, अहो अश्विनशी लग्न करण्याचा निर्णय हा सर्वस्वी माझा होता. माझ्या सासरच्या माणसांनी माझी साथ दिली आहे फक्त. अश्विन पण आलाय बरं का आता मागून. रविराज म्हणतात, लग्नासारख्या विषयामध्ये बापाचा सल्ला घ्यावा हे तुला वाटलं पण नाही तन्वी, एवढा परका झालो का ग मी तुझ्यासाठी. प्रिया म्हणते, नाही नाही बाबा, अहो अर्जुनने जे काही केलं त्यात सुभेदारांशी तुम्ही सगळे संबंध मोडले तोडले, पण मरेपर्यंत तुम्ही म्हणालात ना की त्यांचं तोंड पाहणार नाही. मग अशा वेळेला मी अश्विनशी लग्न करते, तुम्हाला कुठल्या तोंडाने मी सांगणार होते, सांगा बरं, तुम्ही तयार झाले असतात का. मग रविराजांनी खूप छान प्रश्न केलाय बरं का तिला. अगं तन्वी, अर्जुनने तुझ्यासोबत जे काही केलं ते सगळं झाल्यानंतर अश्विनशी लग्न करावं हे तुझ्या मनात तरी कसं काय आलं. त्यावर प्रियाकडे कुठे काय उत्तर आहे. या प्रश्नाचं उत्तर रविराजांनी स्वतः दिलंय. ते म्हणतात, अर्थात तुझं मन हळवं झालं होतं म्हणा, तुझं मन तरी कुठे थाऱ्यावर होतं. या सगळ्या गोष्टीमध्ये बहुतेक अश्विननीच तुझ्या या गोष्टीचा गैरफायदा घेतला असणार आहे. अश्विन तिकडनं हे सगळं ऐकतोय बरं का. आता अश्विन आलेला आहे. आता प्रिया त्याच्याकडे हात दाखवते आणि म्हणते, नाही बाबा, अश्विनने उलट फक्त. त्यामुळे रविराजांना कळतं की अश्विन त्यांच्या मागे उभा आहे. आता रविराज अश्विनकडे मोर्चा वळवतात. अश्विनकडे ते रागाने बघत असतात. अश्विनची आधीच हातभर फाटलेली असते बरं का. अश्विन इतका घाबरलेला असतो की विचारू नका. आता रविराज असे त्याच्या समोर येतात, त्याला लुक देतात. अश्विन खूप खूप घाबरतो. प्रतिमा त्या अश्विन जवळ जातात. आता रविराज आधी त्याची कॉलर धरतात. आता सायली जाते त्यांच्याजवळ, काका काका सोडा त्यांना. आता ते अश्विनला म्हणतात, माझ्या मुलीशी लग्न करायची तुझी हिंमत झालीच कशी. प्रतिमा त्या म्हणतात, असं काय करताय अहो, सोडा ना त्याला. आता सायली म्हणते, रविराज काका सोडा सोडा अश्विन भाऊजींना, तुमचा स्वभाव असा नाहीये, सोडा. एवढा तमाशा रंगलाय काय सांगू. रविराज खूप रागाने बघत असतात अश्विनकडे आणि अश्विन घाबरलेला असतो. आणि आता सायली सोडा सोडा म्हणते, प्रतिमा त्या सोडा सोडा म्हणतात. मग ते सोडतात. अश्विन म्हणतो, काका अरे काका शांत हो ना. हे बघ, या लग्नाबद्दल मी तुला सांगितलं नाही, यात माझं काही वेगळं इंटेन्शन नव्हतं रे, मला माफ कर, खरंच मला माफ कर. पूर्णाजी आता केविलवाण्या पाहतायत. रविराज म्हणतात, तुला लाज वाटते का माफी मागताना. लाज कशी वाटत नाही अश्विन. आता त्या पुन्हा पूर्णाजीकडे वळतात बरं का ते रविराज आणि पूर्णाजींना विचारतात, पूर्णाई तुम्ही या घरातल्या मोठ्या आहात ना, वयाने मानाने सगळ्यात मोठ्या तुम्ही आहात, तुम्ही हे सगळं होऊच कसं दिलं. तुम्ही मला जावई मानता ना, तरी पण माझी फसवणूक केली तुम्ही. कुठे गेला तुमचा खरेपणा, कुठे गेली तुमची सगळं तत्व पूर्णाई. खरं तर पूर्णाई खूप घाबरल्या, जावई चिडला त्यामुळे, पण तरी त्या म्हणतात की माझा नाईलाज होता रविराज, मुलांच्या सुखासाठी मला हे करावं लागलं. आता हे रविराज म्हणतात, मुलांचं सुख, मुलांचं सुख म्हणे. तन्वी काही गेले दिवसापासनं काय मानसिक परिस्थितीतनं जातीये हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे, पण तिला तिचं बरं वाईट नाही कळलं. तिच्या मनाने नाकारलं होतं हे सगळं, पण तरी सुद्धा तुम्ही अशा वेळेला आधार द्यायचा ना तिला समजावून सांगायचं. तर तुम्ही काय केलं पूर्ण. ही भानावर नव्हती तन्वी, पण तुम्ही सगळे सुभेदार तर भानावर होतात ना. प्रिया आता प्रतिमा त्याला फसवायचा प्रयत्न करते आणि म्हणते, बाबा आईने आमच्या लग्नाला परवानगी दिली होती. आता प्रतिमा त्या घाबरतात बरं का. रविराज म्हणतात, अगं ती तर सगळ्यात मोठी चूक झाली ना. मग आता सायलीमध्ये पडते बरं का आणि म्हणते, रविराज काका हे बघा, तुमचा राग अगदीच मान्य आहे. आपल्या मुलीचं कन्यादान करता यावं हे प्रत्येक वडिलांचं स्वप्न असतं. आता खरं तर सायलीला मध्ये बोलायची गरज नव्हती, पण चला आता हिरोईन आहे ना, ती मोठेपणा घेणारच. मग सायली म्हणते, रविराज काका तुम्ही तन्वीची 20 वर्ष वाट बघितलीत आणि तन्वीचं लग्न तुमच्या समोर झालं नाही, याचा त्रास याचा राग तुम्हाला होणारच, हे सगळं मान्य आहे आम्हाला. पण रविराज काका तुम्ही असा विचार करा ना, अहो आता जे होऊन गेलंय ते आता नाही ना टाळता येणार. तन्वी एका चांगल्या घरात पडली आहे, उलट तिचं लग्न चांगल्या घरामध्ये झालंय आणि आता तुम्ही त्रागा करतायत, या सगळ्यात काही अर्थ आहे का.
आता बघा प्रेक्षकांनो, या याच्यात सुद्धा कल्पनाताई अपमान करतात या सायलीचा. आता सायली म्हणते, अश्विन भाऊजी सारखा चांगला मुलगा मिळणार होता का तन्वीला? तुम्ही सुद्धा कबूल करा ना हे काका. आता लगेच प्रतिमा आत्या समोर येतात आणि म्हणतात, अहो मी सुद्धा हाच विचार केला म्हणून मी या लग्नाला परवानगी दिली हो. आता रविराज तरी सुद्धा हे सगळं एक्सेप्ट करत नाहीत. ते म्हणतात, जे लग्न माझ्या समोर झालं नाही ते लग्न मी कधीही मानणार नाहीये. आता अश्विन येतो पुढे. या सगळ्यांना आलंय टेन्शन. अश्विन म्हणतो, असं काय करतो रे काका? मग लगेच कल्पनाताई आधी म्हणतात, असं करून कसं चालेल भाऊजी? आपण व्याही आहोत ना आता. हे तर सत्य बदलता नाही येणार आपल्याला. मग आता लगेच हे रविराज म्हणतात, नको ती नाती अडकवू नका माझ्या गळ्यामध्ये ताई. आता हा अश्विन येतो समोर आणि माफी मागतो, काका खरंच रे, खरंच मला माफ कर, मी तुझा अपराध. काका हात जोडतो, पाया पडतो, मी झालं गेलेलं विसर आणि आशीर्वाद दे रे आम्हाला. त्यावर रविराज म्हणतात, विश्वासघाताच्या बदल्यात आशीर्वाद मागतोयस? वा रे वा अश्विन. नाही म्हणजे तू तर परकाच आहेस रे. तुझ्याकडनं मी काय अपेक्षा करू? इथे माझ्या बायकोने आणि मुलीनेच मला खोटं ठरवलंय, तर तू कुठून आलास रे बाबा मध्ये? आता ते खूप हर्ट झालेत आणि त्यांचं हर्ट होणं स्वाभाविक आहे. आता रविराज म्हणतात, तुला काय बोलू रे अश्विन मी? काही उपयोग नाहीये तुला बोलून. आता मात्र ते खूप चिडतात प्रेक्षकांनो. प्रतिमा आत्या लागतात रडायला, पूर्णाई सुद्धा रडतायत. पूर्णाई म्हणतात, रविराज हे बघा, तुम्हाला द्यायला आमच्याकडे सध्या कुठलीच उत्तरं नाही आहेत, पण हे लग्न अशा परिस्थितीत व्हायला नको होतं हे आम्हाला पण कळतंय, पण आमचा नाईलाज होता रविराज. आम्ही जितके थांबलो असतो ना तितके आणखीन कठीण होऊन बसलं असतो. पण रविराज काही ऐकत नाही या कोणाचं आणि म्हणतात, अच्छा म्हणजे मी या लग्नाला परवानगी देणार नाही हे तुम्हाला माहित होतं? रविराज खूप हुशार आहेत प्रेक्षकांनो. ते म्हणतात की तुम्हाला माहित होतं पूर्णाई, मी लग्नाला परवानगी देणार नाही म्हणूनच तुम्ही घाईघाईने हे लग्न उरकवलं ना. सायली पुन्हा मध्ये येते आणि म्हणते, रविराज काका तुम्हाला माहिती आहे तुमची मुलगी चुकीच्या घरात पडलेली नाहीये. इथली लोक खूप नितळ मनाची आहे, यांच्या मनात खूप माया आहे आणि या घरामध्ये तुमच्या मुलीला कधीही काहीही कमी पडणार नाही. तुमची मुलगी या घरामध्ये मुलगी म्हणूनच राहील. आता कल्पनाताई म्हणतात, माहिती आहे भाऊजी नाही सगळं, तू बोलायची गरज नाहीये. पूर्णाजी म्हणतात, हे बघा रविराज, तन्वी या घरात लग्न करून आली आहे, हे म्हणजे तिने इथे यावं हे माझं स्वप्नच होतं ना. तिने लहानपणापासून या घरात यावं असंच मला वाटायचंय आणि आज माझं स्वप्न पूर्ण झालंय. पूर्णाजी खूप सेल्फिश होत आहे असं नाही वाटत एका प्रेक्षकांना, पण असो. आता पूर्णाजी म्हणतात, झालं गेलं गंगेला मिळालं, जाऊ द्या ना रविराज, आपलं नातं घट्ट होऊ द्या. पण रविराज म्हणतात, आपलं नातं? कसलं नातं? आपल्यात कुठलंच नातं उरलं नव्हतं पूर्णाई. ते खूप चिडतात बरं का आता आणि म्हणतात, आपण फक्त संबंध तोडण्यावर थांबलो होतो पूर्णाई आधी, पण आता नाही. आता मी कायमचं पाऊल उचलणार आहे आणि आता हे मी पाऊल काय उचलणार आहे ना हे मला पण माहिती नाहीये. आता याचे परिणाम तुम्हा सगळ्या सुभेदारांना भोगायचे आहेत, याचे खूप गंभीर परिणाम होणार आहेत. ते खूप चिडतात आता बरं का. सायली पण घाबरते, पूर्णाजी घाबरतात. रविराज म्हणतात, हे लग्न या सुभेदारांना, तुम्हा सगळ्या सुभेदारांना खूप महागात पडणार आहे. तुम्ही हे खूप चुकीचं वागलायत. तुम्ही चुकीचं वागलात हा शब्द आहे रविराज किल्लेदारांचा. तुम्हाला मी हे लग्न महागात पाडणारच. चल प्रतिमा. आता प्रतिमा त्या म्हणतात, ऐका ना हो, पण आता ही प्रियाई म्हणते चिडू नका बाबा. पण रविराज म्हणतात, हे बघ तन्वी, आजपासून तुझा बाप मेला, लक्षात ठेव, असं बोलतात ते आणि तडतड निघून जातात. आता सगळा गोंधळ उडतो. पूर्णाजीला येतं टेन्शन, तर लगेच त्या छाती धरून खाली बसतात. काही झालं की पूर्णाजीला येतं टेन्शन. आता सायली मागे मागे जाते, रविराज काका ऐका ना. पण तोपर्यंत ते गाडीत बसलेले असतात. रविराजांनी जो डिसिजन घेतला तो तुम्हाला आवडला का प्रेक्षकांनो? मला कमेंट करून नक्की कळवा. आता त्यांनी इथे तर हा एपिसोड संपवलाय. पुढच्या भागात त्यांनी दाखवलंय की सायली तिचा स्वयंपाक करून निघालेली असते. अर्जुन सोबत चौकशी करायला जायचंय ना तिला. ती प्रियाला टाळते आणि म्हणते, अगं प्रिया, कोशिंबिरीत साखर टाक ना. प्रिया म्हणते, तू टाक ना तुझी तू. सायली म्हणते, अगं ऐन वेळेवर टाकायची असते साखर कोशिंबिरीत, नाही तर पाणी सुटतं ना. मग प्रिया कोशिंबिरीत साखर टाकायची म्हणून आत जाते, पण तिला मैपतचा फोन येतो म्हणून ती बाहेर जाते. त्या गोष्टीचा संधीचा फायदा घेते सायली आणि लगेच तिथून कटते आणि प्रियाच्या लक्षात येतं की सायली पळाली आणि प्रिया विचार करते सायलीचा आता पाठलाग करावा. काय वाटतं प्रेक्षकांनो, पुढे काय होईल मालिकेमध्ये? इंटरेस्टिंग असं चालू आहे धमाका, हे तितकंच खरं आहे. प्रिया त्या घरात आल्यापासून बऱ्याच मोठ्या गोष्टी घडतात हे तर आपल्याला कबूल करावंच लागेल. आणि कसं आहे प्रेक्षकांनो, ज्या मालिकेवर आपण प्रेम करतो ना त्या मालिकेकडनं अपेक्षा जास्ती असतात, म्हणून जरा आपलं होतो चिड. चांगला एपिसोड असला ना की मुद्दाम उशिरा टाकतात बाई, हे खूप वाट बघावी लागते तुम्हाला सुद्धा आणि मला सुद्धा. तर असो, आजचा भाग सॉलिड होता की नाही? मग लाईक करायला विसरू नका. आता भेटूयात उद्या नवीन भागासहित. तोपर्यंत टेक केअर, धन्यवाद.